बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर उरूस होऊ देणारच नाही, नितीन शिंदे. कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील उरूस पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकला. मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरूस करायला परवानगी दिली आहे. काही नियम अटींसह प्राण्यांची कुर्बानीही देण्यासाठी न्यायालयाने मंजुरी दिली असल्यामुळे या निर्णयाला विरोध करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विशाळगडावरील उरूस बंद करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यावेळी विशाळगडाच्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घाला, कोर्टातील स्थगिती उठवून उर्वरित अतिक्रमणे काढा, बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवा अशा आशयाचे फलक हातात धरण्यात आले होते. यावेळी हिंदू एकता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिक रेहान दर्गाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा 3 मजली RCCचा दर्गा त्याच्या भक्तांनी उभा केलेला आहे. तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे. त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूससुद्धा बेकायदेशीर आहे. गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उरसावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उरसावर बंदी घातली होती. नितेशजी राणेही बोलले होते. परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहानचे भक्त हा उरूस भरवायच्या नादात आहेत. वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅवेट दाखल करायला पाहिजे होतं. एकीकडं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं, ह्या सर्व गोष्टी ह्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत. आणि म्हणून पहिला निर्णय ह्या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबडे बोकडं कतलीला परवानगी नाकारली, मांस शिजवायला बंदी घातली आणि दारू प्राशन करायला बंदी केली. एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मांस शिजवायला आणि दारू प्राशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला. यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे, इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे, इथल्या आमदार खासदारांचं आहे. त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर उरूस होता कामा नये. अजून 2-3 दिवस आहेत. हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा, वकिलांची फौज उभा करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर उरूस होता कामा नये. उरूस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त, संतप्त शिवभक्त या नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचा, नरवीर फुलाजी प्रभू देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा उरूस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पावर वापरून कायदा सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी हे करून या उरसावर बंदी घालावी. न्यायालयाच्या निकालाचा निषेध करत मागण्या मान्य न झाल्यास संतप्त शिवभक्त हा उरूस उधळून लावतील असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनेकडून देण्यात आला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.